पोलीस आणि जनता हा संबंध जितका दृढ होईल तितका तुमच्या समस्या आणि आमच्या समस्या या दूर होतील। जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी आम्ही असलो तरी देखील अपुऱ्या मनुष्यबळामुळे लोकसंख्येच्या जी लोकसंख्या आहे त्याच्या व्यस्त प्रमाणामध्ये पोलीस संख्या असल्यामुळे तुम्हीच जे साध्या वर्दीतले पोलीस आहात त्यांची जर आम्हाला साथ लाभली तर मला वाटतं आज आपण जो मुद्देमाल परत करू शकलो त्यापेक्षाही अनेक जास्त गोष्टी उघडकीस आणून त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्हाला आनंद वाटेल। कारण समन्वय हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो समन्वय हा धागा पकडूनच पोलीस रेजिंग डेच्या निमित्ताने आपण हे विविध कार्यक्रम आयोजित केले आहे। पोलीस बोलतोय असा पण मेसेज येईल की आम्ही तुमची तक्रार करू, तुम्ही पैसे नाही पाठवले, तुम्ही त्याला फोनच केला नाही, तुम्ही कोणाला अर्जच केला नाही तर तुम्हाला कोण पैसे पाठवणार आहे आणि कुठलं तुम्हाला लकी ड्रॉ लागणार आहे किंवा सोनं भेटणार आहे, फ्री ऑफ लोन म्हणून सारखं तुम्हाला मेसेजेस राहतात। तर आपण किती ब्लॉक करत गेलो तर रोज नवीन नवीन नंबरवरनं मेसेज येत आहे की तुमचं लोन सँक्शन झाले, फ्री ऑफ झाले, 1 लाख झाले, 5 लाख झाले, अशी लॉटरी लागली, तुम्ही हे कागद पाठवा ते कागद पाठवा। चुकूनही अनोळखी नंबरला ते काही पाठवायचे नाही। कुठलीही माहिती बँक विचारायची असली तर फोनवरती कधीच माहिती विचारत नाही, काउंटरला गेल्याशिवाय कुठलीही माहिती। पोलीस रेजिंग डेच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मुद्देमाल हस्तांतराचा जो कार्यक्रम ठेवला होता या अंतर्गत 6 मोबाईल, 5 मोटरसायकल, 1 लॅपटॉप व 2 लाख रुपये रोख असे एकूण 10 लाख रुपयाचा मुद्देमाल आज परत करण्यात आलेला आहे। सर, सध्या जर आपण बघितलं तर ऑनलाईन फ्रॉडच्या घटना खूप घडलेल्या आहेत, नागरिकांना काय आवाहन कराल? ऑनलाईन फ्रॉडच्या दृष्टिकोनातून जे सायबर गुन्हे आता घडत आहेत, कारण आपल्याकडे जो टेक्नोसेवी वातावरण तयार होत आहे त्या निमित्ताने जे गुन्हे घडत आहेत तर त्या वापर करताना किती काळजी घ्यायला पाहिजे, साईटवर जाताना त्या साईट फेक तर नाही ना याची काळजी घेतली पाहिजे। प्रत्येक वेळी बँकेकडनं अवेअरनेससाठी जे वेगवेगळे प्रोग्राम येतात त्याची माहिती ठेवायला पाहिजे की कोणतीही बँक OTP विचारत नाही किंवा कोणतीही बँक स्वतःहून तुम्हाला कोणतीही माहिती विचारत नाही की जसं काही ATM कार्डची मुदत संपत आलेली आहे, या ज्या गोष्टी आहेत आणि जर आपल्याला याबाबत काही फोन आला, कॉल आला तर प्रत्येक सतर्क नागरिकाने आपल्या जवळ आपल्या बँकेचा मोबाईल नंबर जर ठेवला आणि त्याबाबत चौकशी केली तर पुढचे अनर्थ टळतील, ही काळजी घेणं आवश्यक आहे।